आमची मागणी प्रमुख मागणी एकच आहे साहेब, की धनगर समाजाच्या मुलांना एसटीचं आरक्षण लागू करण्यात यावं, त्यांना लगेच सर्टिफिकेट देण्यात यावं, एवढीच आमची मागणी होती फक्त. पण आज चौथा दिवस आलाय तरी शासनाचं या ठिकाणी कोणीही आलेलं नाही. फक्त इथं स्थानिक लेवलला तहसीलदार येऊन गेले, सर्कल मॅडम येऊन गेल्या आणि PI साहेबांनी भेट देऊन गेले फक्त. किती वर्ष झाले हा लढा तुमच्या समाजाचा सुरू आहे आणि सरकार आतापर्यंतची सरकार दखल घेत नाहीये का या सगळ्या? हे गेले जवळजवळ 70 वर्ष होऊन गेले साहेब. त्याच्यावरती मंडल आयोग निर्माण केले, 3-4 मंडल झाले, आयोग झाले, तरी पण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आयोगाने दिलेला असताना सुद्धा तो आयोग फार दाबून टाकला गेलेला आहे. प्रत्येक शासनाने हेच केलं. या ठिकाणी आज BJPच नाही, राष्ट्रवादी झाल्या, काँग्रेस होते, हे जे प्रत्येक जे शासनाने त्यांनी फक्त आमच्या मताचा उपयोग करून सत्ता काबीज केली आणि 5 वर्ष आम्हाला झुलत ठेवलं. दुसरं सरकार आलं ते आम्हाला आश्वासन देणार, आम्ही त्यांना मतदान करीत राहिलो आणि आम्हाला झुलत राहिलो आणि त्यांच्या पाठीमागे पळत राहिलो. एखादा आम्हाला त्या झऱ्यात दिसल्यासारखा आम्ही त्याच्या पाठीमागे पळतो, जसं हरण एखाद्या मुर्गजाळा मागे पळतं तसं आम्ही धनगर समाज ह्या शासनामागे पळतोय. आता अजूनही अनेक वर्ष झाले तुमचा लढा सुरू आहे, मागणी मान्य होत नाहीये. काय भूमिका आता असणार आहे विधानसभेच्या तोंडावरती हे सगळं आंदोलन? इथून पुढच्या काळामध्ये धनगर समाज हा एकवटलेला असून जोपर्यंत एसटी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अनेक प्रकारचं उग्र आंदोलन या ठिकाणी तीव्र करण्यात येईल. आणि एखाद्या वेळेस समाज एक झाल्यामुळं मतदानावर येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर समाज बहिष्कार घालू शकतो किंवा OBC उमेदवार निवडू शकतो. आमची भूमिका, जर शासनाने आमच्या या उपोषणाचं धनगरच्या मागणीचा जर विचार केला नाही तर धनगर समाज इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.